प्रेज लॉर्ड सगळ्यांना. माझं नाव किरण आणि मी आज प्रभूच्या वचनातलं काहीतरी गहरे भेद तुम्हाला सांगते. तर काय आहे प्रभूचं वचन, आपल्याला काय सांगतं आणि प्रभू आपल्या लाईफमध्ये कसं कार्य करतं ते आज आपण इथे वचनात बघूया. तर स्टार्टिंगला आपण प्रेयरमध्ये जाऊया. हालेलुया. स्तुती स्तुती धन्यवाद देते माझ्या सामर्थ्य परमेश्वर पिता. आजचा दिवस दिला, धन्यवाद देते. मान सन्मान गौरव तुला देते माझ्या सामर्थ्य परमेश्वर पिता. तू महान आहेस, तू अद्भुत कार्य आणि चमत्कार करणारा देव आहेस माझ्या प्रभू. आजच्या वचनाचे जे घेरे भेद आहेत माझ्या प्रभू, या लोकांना कळण्यात येऊ दे आणि वचनाच्या थ्रू यांनी जीवन जगण्यात येऊ दे माझ्या सामर्थ्य परमेश्वर पिता. जे कार्य तू केला, जे करणार आहेस, जे करत आहेस त्यासाठी मी तुला धन्यवाद देते प्रभू. शैतानच्या प्लॅनिंग प्लॉटिंगला, योजनेला प्रभू येशूच्या सामर्थ्य नावात मी कॅन्सल करते. हर एका डिस्टर्बन्सला मी प्रभू येशूच्या नावात कॅन्सल करते, दूर करते प्रभू. आणि यांचा सगळा बुद्धीचा, आत्माचा, विचाराचा, माझा बुद्धीचा, आत्माचा, विचाराचा ताबा मी तुझ्या आत्म्याच्या हातात सोपवते. सगळं कॉन्सन्ट्रेट आम्ही तुझ्या वचनाकडे लागू दे आणि तुझ्या वचनाची घेरे भेद ब्लेसिंग्स आम्ही आज रिसीव करू दे. प्रभू येशूच्या सामर्थ्य नावात मागते. आमेन आमेन. तर प्रभूला आपल्याला का निवडलं, या का गोष्टी. याकूब त्याच्यामध्ये 1:13 वचन वाचूया, जे की तर लिहिलेलं आहे. जब किसी की परीक्षा हो तो वह यह न कहे कि मेरी परीक्षा परमेश्वर की ओर से होती है, क्योंकि न तो बुरी बातों से परमेश्वर परीक्षा हो सकती है और न वह किसी को परीक्षा आप करता है. आमेन. तर प्रभूचा वचन आज आपल्याला बोलते की वचनात प्रभू आपली कधीच परीक्षा घेत नाही. प्रभू देव आहे जो आपल्यावर प्रेम करतो, खरं आपल्यावर दया करतो, अनुग्रह करतो. पण त्याला असं नाही वाटत की माझ्या मुलीला मी त्रास देईल आणि तिला त्रास देईल, त्याला मी त्रास देईल तर तो माझ्याकडे परत येईल. आपला देव असा नाही आहे. आपला देव पवित्र आहे, तो सामर्थ्य आहे. त्याला दुःख देताना त्रास होतो, खरं तर तो दुःख देतच नाही, त्यानं परीक्षा कधी घेतच नाही. तर काय लिहिले की कोई भी बुरी चीज़ों से, बुरी बातों से परमेश्वर की परीक्षा हो सकती नहीं. आमेन. तो प्रभू दुःख देऊन परीक्षा कधीच घेत नाही. जर दुःख येत असेल तर आपण बघू पुढच्या वचनात काय लिहिले. परंतु प्रत्येक व्यक्ती अपनी ही अभिलाषा से खींच कर और फंस कर परीक्षा में पड़ता है. आमेन. तर दुःख आपल्या लाईफमध्ये काय येतात, जेव्हा आपणच काही पाप करतो, जेव्हा आपणच काही गलत बोलतो, ऐकतो, विचार करतो, या आपण जेव्हा गलत करतो प्रभूच्या वचनाच्या विरुद्ध, तेव्हा आपल्या लाईफमध्ये ते परीक्षा येतात, तेव्हा ते दुःख आपल्या लाईफमध्ये येतं. तेव्हा आपण असं नाही बोलू शकत की प्रभू हे दुःख तू मला का दिलास, हे दुःख माझ्या लाईफमध्ये का आहे. त्या टाईमला दुःख आपल्याला प्रभू नाही देतो, तर तो दुःख, आपल्या परीक्षा जे काय असते ते आपल्या पापामुळे, आपल्या गुन्हागलतीमुळे, आपल्या अभिलाषामुळे आपल्याला ते दुःख होतात. हालेलुया. पुढे काय लिहिले की अपने ही अभिलाषा में खींच कर परीक्षा में पडते है. त्या आपल्याच पापामुळे, आपल्याच अभिलाषामुळे आपण त्या परीक्षेमध्ये पडतो. त्या टाईमला आपण प्रभूला नाही म्हणू शकत की तू का परीक्षा घेतोस. प्रभू कधीच दुःख देऊन परीक्षा घेतच नाही. हालेलुया. तर पुढे काय लिहिले, फिर अभिलाषा गर्भवती होकर पाप को जनती है और पाप जब बढ़ जाता है तो मृत्यू को उत्पन्न करता है. आमेन. जो अभिलाषा आहे इथं पण, जेव्हा आपण पाप करतो, पाप वाढत जाते आणि अजून ते मृत्यूकडे घेऊन जाते. पाप की मजदूरी क्या है, मृत्यू. हालेलुया. जेव्हा आपण पाप करतो मृत्यूकडे जातो. जेव्हा आपण गलत काम करतो तेव्हा आपण परीक्षेमध्ये पडतो आणि परीक्षेमुळे, त्या दुःखामुळे आपण मृत्यूच्या वाटेवर पण जाऊ शकतो. तर आपल्याला प्रभूकडे वाट लावायचे, प्रभूकडे प्रथम स्थान द्यायचं. प्रभूला आपल्याला म्हणायचे की प्रभू मी माझ्या परीक्षेत कधीच पडू नये. म्हणजे याचा अर्थ हे की प्रभू मी कधीच ते पाप करू नये, गुन्हागलती करू नये. मी होलीनेसमध्ये, प्रभू मी तुझ्यानुसार चालणारी मुलगी होऊ दे, मी तुझ्यानुसार चालणारा मुलगा होऊ दे, असं आपण प्रभूला म्हणूया. हालेलुया. जर आपण असं म्हणतोय की प्रभू माझ्या लाईफमध्ये असं का दुःख, प्रभू एवढं दुःख माझ्या लाईफमध्ये का, तू का मला दिलास, असं नाही. प्रभू आपल्याला दुःख देतच नाही. आपल्या गुन्हागलतीमुळे ते पाप येतात. त्या पापची सजा मौत होऊ शकते. त्या पापची सजा गिल्टनेस होते, रिग्रेट होते, शर्मिंदगी होते पापमुळे. तर आपण त्या परीक्षेमध्ये पडू नये, पाप करू नये, गुन्हागलती करू नये. आज प्रभूला आपण बोलू की प्रभू
ज्या परीक्षा माझ्या गुन्हागलतीमुळे होतात त्या गुन्हागलती मी कधीच करू नये, तर मी होलीनेसमध्ये चालू दे. मी परीक्षेमध्ये येऊन मृत्यूकडे न जाता मी तुझं अनंत कालचं जीवन हासिल करू दे. हालेलुया. प्रभूला महिमा हो, प्रभूला मान सन्मान गौरव देऊ, कारण आजचं वचन आपल्या थ्रू आपल्याला प्रभूचं वचनचं घेरे भेद आपल्याला कळालं आहे. तर कोणी पण असं नाही म्हणू शकत की हे दुःख हे परीक्षा प्रभूकडून होती. तर प्रभू कधीच दुःख देऊन परीक्षा घेतच नाही. तर प्रभूला म्हणू की जर मी कधी बोलले प्रभू की दुःख मला दिलास आणि माझी परीक्षा घेतलास तर मला माफ कर, याच्या पुढे मी असं बोलणार नाही. मी त्या अभिलाषामध्ये त्या पापमध्ये पडणार नाही. वादा करू, रिपेंट करू आणि पुन्हा त्या गुन्हागलती न करण्याचा परमेश्वराला वादा करू. हालेलुया. धन्यवाद देते माझ्या सामर्थ्य परमेश्वर पिता, आजच्या वचनाचे घेरे भेद आम्हाला कळवलंस म्हणून मी तुला धन्यवाद देते. मान सन्मान गौरव तुला देते. योग्य प्रभू आहेस प्रभू. तू कधीच आम्हाला दुःख देऊन परीक्षा घेत नाहीस. तर प्रभू आम्हाला तू आमचा सांभाळ करतोस, रक्षा करतोस. आम्हाला तू बरं आहेस. येस प्रभू येशूच्या सामर्थ्य नावात मागते. आमेन.